वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. ही धरती तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. तू शब्द बोलला झाले. तू सागर जलधी धरितो, आपल्या सहज अंजलीत अन उधळून तारे देतो. आकाश अंबरात तू मुख श्वासाने आकाशातील सैन्य आहे निर्मिले. हे आकाश ही धरती तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडुनी सजीव त्याला केले. तू शब्द बोलला झाले. तू मारण मारील खांबे, रुधिराचे देऊन मौन. पुनरुत्थित झाला फिरून तू. आजच्या मननासाठी देवाचे वचन. अनुवाद 11, 7-15 ही वचने. अनुवाद 11, 7-15 ही वचने. पण तुम्ही परमेश्वरांनी केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी. म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल. आणि जो देश परमेश्वराने शपथपूर्वक वचनांद्वारे तुमच्या पूर्वजांना व त्याच्या संतानाला देव केला होता व ज्या दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्यात तुम्ही चिरकाल राहाल. तुम्ही जो देश वतन करून घ्यावयाला जात आहात तो तुम्ही सोडून आलेल्या मिसर देशासारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्याप्रमाणे बी पेरून पायांनी जमिनीला पाणी देत होता. पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहात तो डोंगर खोऱ्याचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो. तुझा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वर याची नजर त्या देशावर सदैव असते. मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कराल व पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल, तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवांचा पाऊस योग्य समयी पाठवेन. म्हणजे तुम्हाला आपले धान्य, द्राक्षरस व तेल यांचा साठा करता येईल. मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खावयाला मिळेल. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत अनुवाद अध्याय 11, 7-15 ही वचने. परमेश्वर देवाने मोशेस सांगितलं, आपल्या लोकांना सांग की तुम्ही आज्ञा पालन करा, त्याही मनापासून, पूर्ण जीवापासून, आणि म्हणून
देवाचं वचन आम्हाला शिकवतं की ह्या पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की तू परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पूर्ण मनाने पूर्ण जीवाने तू पालन कर. खरोखर पूर्ण मनाने आम्हाला काळजीपूर्वक देवाच्या आज्ञा पालन करत असताना प्रभूचं वचन आहे की ज्या तुम्ही देशामध्ये राहाल, ज्या ठिकाणी तुम्ही राहाल, ज्या घरात तुम्ही राहाल त्यामध्ये मी समृद्धी करेल, पावसाची अभिवृष्टी करेल. खरोखर पाऊस म्हणजे आशीर्वाद, बरकत आहे, रेलचेल आहे, देवाची दया कृपा आहे. आज्ञा पालन करणं आवश्यक आहे. ज्या देशामध्ये देवाचे लोक जाणार आहेत, वचनबद्ध भूमीमध्ये कनान देशामध्ये ज्यामध्ये समृद्धी आहे, अशा देशात जर त्या समृद्धीमध्ये टिकून राहायचं आहे, आज्ञा आवश्यक आहे. कारण समृद्धी आधीच मिळत आहे. त्या समृद्धीच्या मुळे किंवा त्याचा उपभोग घेत असताना मनुष्य भटकून जाऊ नये. देवाचे लोक मागचे दिवस विसरू नये, देवाला विसरू नये, पाप करू नये. म्हणून देवाची योजना आहे की मनुष्याने आज्ञा पालन करावं. आज्ञा पालन करत असताना मनुष्य पापापासून दूर राहतो. म्हणून प्रियांनो, आम्ही देखील आज ज्या देशामध्ये राहत आहोत, आमच्याही देशाला प्रभूने खूप आशीर्वाद दिलेला आहे. आमच्या घराला, आमच्या एरियाला देखील आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या एरियासाठी, आमच्या सिटीसाठी, गावासाठी अधिक आशीर्वादित होण्यासाठी, आमच्यामुळे त्या देशाला अधिक ब्लेसिंग मिळण्यासाठी आम्ही प्रत्येकाने आज्ञापालन करायला हवेत. देव या वचनाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय राज्य पित्या, तुझ्या आज्ञापालन केल्याने मनुष्य पापापासून दूर राहतो, तुझी इच्छा पूर्ण होते. आणि देवबाप्पा, या भूतलावरती तो आम्हाला आज्ञा दिलेल्या असताना जेव्हा आम्ही आज्ञा पालन करतो, एक शिस्तबद्धतेचं आम्ही जीवन जगतो, तेव्हा खरोखर देवा तुझ्या वचनात म्हटलेलं आहे, पावसाच्या समयास तुझ्या भूमीला मी योग्य रीतीचा पाऊस देईन व तुझी भूमी आशीर्वादित करेन. तुम्ही जो उपज पेराल, जे तुम्ही बियाणं पेराल, त्याचा उपज तुम्हाला मिळेल, भरपूर अशी कापणी तुम्हाला मिळेल. होय देव बाप्पा, मी प्रार्थना करतो आम्ही सर्व मनुष्य जातीने तुझ्या आज्ञा पालन कराव्या म्हणून सहाय्य कर, ते पण पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने. देवबाप्पा, आम्हा सर्वांचा ताबा घे, तुझं गौरव करून घे. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते देवबाप्पा, आमेन. तू मुख श्वासाने आकाशातील सैन्य आहे निर्मिले, हे आकाश ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुरी मानव घडुनी सजीव त्याला केले, तू शब्द बोलला झाले. तू मारण मारील खांबी, रुधिराचे देऊन मौन, पुनरुत्थित झाला फिरून तू, तुझ कोण जगी समतोल, तव निश्वासावर विश्वाचे, या सूत्र चालते बले, हे आकाश. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.